हॅलो गाईज, सगळ्याच लेडीजला माझ्याकडून एक सांगायची गोष्ट ती म्हणजे अशी की बघा, आजकाल ना उन्हाळा आला आहे. आता उन्हाळा सुरू झाला. आता हळूहळू खूप जास्त उन्हाळा, मेमध्ये तर प्रचंड भयानक उष्णता असते. सो तुम्ही जर प्रेग्नेंट आहात ना, तुमचा पहिला, दुसरा, 8वा, 9वा, कितवा पण महिना असू द्या, सगळ्यात महत्त्वाची तुम्हाला काळजी घ्यायची ती म्हणजे की तहान लागेपर्यंत न पाणी पिणं ते थांबायचं नाही. कारण बघा, जेव्हा तुम्हाला तहान लागते ना, तेव्हा तुमची बॉडी ऑलरेडी डिहायड्रेशनमध्ये गेलेली असते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये खूप काळजी घेण्याची गरज आहे. आणि तुम्ही म्हणाल की हां, मग एवढं काय फरक पडणार आहे? तर बाळाच्या गर्भाशयाच्या पिशवीमध्ये, पोटामध्ये जे पाणी असतं, ते जर पाणी कमी पडलं तर तुम्हाला 5व्या 7व्या महिन्यामध्ये अचानक बेबी तुमचा अबॉर्ट होऊ शकतो, प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होऊ शकते. आता मी काय तुम्हाला भेडवते आहे अशातला भाग नाही आहे, पण काय कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात याबद्दल मी तुम्हाला माहिती देते. त्यामुळं काळजी घ्या, सगळ्यात जास्त पाणी प्या. पाण्यामध्ये ना एक अर्धा लिंबाची फोड पिळून त्याच्यामध्ये रस टाका लिंबाचा, थोडंसं मीठ टाका आणि म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड, जसं की आयसोटॉनिक सोल्युशन म्हणतात. पाणी पिलं की लगेच वॉशरूमला जाते किंवा इव्हॅपरेट, बाष्पीभवन होतं, घाम येतो आणि पाणी आपल्या बॉडीतून निघून जातो. पण जर तुम्ही असं पाणी पिलं की त्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही लिंबू टाकलं, थोडंसं शुगर टाकली आणि थोडंसं मीठ टाकलं, असं सगळं कॉम्बिनेशनमध्ये बनवा पाणी. ताक प्या, छान कलिंगड खा. आता जे वॉटर इनटेकवाले किंवा हाय रिच वॉटर कंटेंटवाले जे फूड येत आहेत ते घ्या आणि तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये या उन्हाळ्यामध्ये तुमची काळजी घ्या स्वतःची.